मित्रांनो, जर फेरफारमध्ये तलाठी याने एखाद्या व्यक्तीला हाताला घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीनं महसूल कर्मचारी किंवा तलाठी यांना हाताशी धरून जर फेरफार हा चुकीच्या पद्धतीनं खाडाखोड करून जर एखाद्या शेत मिळकतीला जर चुकीच्या पद्धतीनं जर आपलं नाव लागलेलं असेल आणि सदरची व्यक्ती मालक व्यक्ती त्याच्या माघारी हा जो काय प्रकार केलेला असेल आणि ज्या व्यक्तीच्या शेत मिळकतीला चुकीच्या दुसऱ्या व्यक्तीचं जर नाव लागलेलं असेल आणि ती व्यक्तीच्या ताब्यात जर ती मालमत्ता असेल तर अशी मालमत्ता जर मूळ मालक ह्याच्या जर लक्षात आलं की सदरच्या फेरफारमध्ये खाडाखोड करून त्या व्यक्तीनं आपलं नाव लावलेलं आहे तर अशी व्यक्ती जो फेरफार झाला आहे त्यापासून किती जरी कालावधी झालेला असेल तर सदरचा फेरफार दुरुस्त करून आणि मेहरबान कोर्टाकडून योग्य तो न्यायालयात दावा दाखल करून देखील योग्य तो निर्णय हा मिळत असतो। आणि त्याचबरोबर असा कालावधी किती जरी फेरफारमध्ये खाडाखोडून नाव लागलेलं असेल तर मूळ मालक जो आहे त्याची जी शेत मिळकत आहे त्याच्याला हक्क आणि अधिकार हा मूळ मालकाचाच कायद्यानं मिळत असतो। त्यामुळं मित्रांनो, फेरफारमध्ये जर मुद्दामपणे खोडसाळपणे जर खाडाखोड केलेले असेल तर कायद्यानं हक्क आणि अधिकार हे मूळ मालकाचेच राहत असतात। ह्यासाठी एक सायटेशन फार महत्त्वाचं आहे। राज्य हिमाचल प्रदेश विरोधात केशवराम या सायटेशनमध्ये असे एक आदेश करण्यात आलेला आहे। धन्यवाद मित्र।